सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. तुम्हाला माहिती आहे का, नेटवर्क ॲनालिसिसमध्ये कुठलं पण सर्किट असो, किती सोपं असो, किती किचकट असो, किती अवघड असो, जर तो कुठल्या पण नेटवर्क ॲनालिसिसमध्ये जर तुम्हाला एखाद्या सर्किटमधला करंट डिटरमाइन करायचा आहे, एखाद्या सर्किटमधला व्होल्टेज डिटरमाइन करायचं, पॉवर डिटरमाइन करायची, एनर्जी डिटरमाइन करायची, हीट डिटरमाइन करायची, तर सगळ्यात जास्त जर कुठला थेरम यूज केला जातो ज्याच्या मदतीनं कसला पण न्यूमरिकल सॉल्व करता येतो, त्याला आपल्या ब्रांचमध्ये कोणता लॉ म्हणतं? क्रिचॉफ्स लॉ. असं म्हटलं जातं की क्रिचॉफ्स नावाचा जो व्यक्ती आहे तो गॉडफादर आहे नेटवर्क ॲनालिसिसचा. तुम्ही म्हणाल मग हे बरोबर आहे का? तर मी ॲग्री करतो. कसं काय ॲग्री करतो? कारण विदाऊट क्रिचॉफ्स लॉ कुठला पण न्यूमरिकल सॉल्व करता येत नाही. जे छोटे छोटे न्यूमरिकल्स असतात ना, त्याला तुम्ही ओहम्स लॉने सॉल्व करू शकता. पण जर न्यूमरिकल थोडा पण कॉम्प्लिकेटेड झाला आणि एखाद्या स्पेसिफिक ब्रांचमधला करंट डिटरमाइन करायला सांगितला किंवा व्होल्टेज डिटरमाइन करायला सांगितलं, तिथं ओहम्स लॉ वापरून फायदा नाही, कारण ओहम्स लॉ तुम्हाला मदत नाही करणार. तिथे एकच ऑप्शन आहे, बिंदास क्रिचॉफ्स लॉचा वापर करा आणि त्या न्यूमरिकलला सॉल्व करा. समजलं? मग तुम्ही म्हणाल की सर क्रिचॉफ्स लॉनं स्वतःचे किती लॉ तयार केले, मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो, जरा लक्ष देऊ नका. सगळ्यात पहिलं तर तुम्ही म्हणाल की मग या क्रिचॉफ्स लॉचा आपल्या आयुष्यात काय फायदा आहे गाईज? याचा यूज केला जातो मोस्ट ऑफ द टाइम एखाद्या ब्रँचचा करंट काढण्यासाठी किंवा व्होल्टेज. मग तुम्हाला की सर तुम्ही तर करंट व्होल्टेज बोलताय आणि पॉवर बी बोलताय. अरे सोपं आहे ना यार. करंट व्होल्टेज मिळाले की पॉवर बी मिळते, पॉवर मिळाले की टाईमनं मल्टिप्लाय केलं तर एनर्जी बी मिळते. मेन कोण आहे? करंट आणि व्होल्टेज. आणि हा जो व्यक्ती होता ना, जो एकदम ब्रिलियंट व्यक्ती होता, या व्यक्तीनं स्वतःचे 2 लॉज तयार केले. किती? सो आपल्या सिलेबसमध्ये क्रिचॉफ्स लॉ हा एक प्रकारचा नाही आहे, तो 2 प्रकारचा. लक्ष देऊ नका, मी सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला माहिती आहे की या लॉचा यूज CBSE फिफ्थ स्टँडर्डपासून होतो. काही मुलांना 11वीला कळाला फिजिक्समध्ये, काही मुलाला पॉलिटेक्निकमध्ये रीड करतात, काही बीटेकमध्ये रीड करतात, काही एमटेकमध्ये. म्हणजे हा एक असा थेरम आहे. नेटवर्क ॲनालिसिस म्हटलं की या व्यक्तीचं नाव 100% पुढे येतं. मग हा क्रिचॉफ्स नावाचा व्यक्ती होता ना, ब्रिलियंट होता. या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का? स्वतःचे 2 थेरम तयार केले. एवढं बेसिक कोणीच सांगणार नाही, पुस्तकात मेन्शन बी नाही. लक्ष देऊ नका. जो पहिला लॉ होता त्याचं नाव होतं क्रिचॉफ्स करंट लॉ. रिपीट, करंट लॉ. आणि दुसरा लॉ होता त्याला म्हणतात क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. नावात दिसत आहे, एक लॉ करंटला रिप्रेझेंट करतो, दुसरा व्होल्टेज. पण उलट आहे बरं, थोडं उलट. तुम्ही म्हणले की गुट्टे सर आम्ही KCL यूज केला तर आम्हाला काय मिळतं? तर बानो KCL यूज करून व्होल्टेज डिटरमाइन करता येतं. उलट आहे, परत एकदा सांगतो, लक्ष देऊ नका. KCL जर लावला तर पहिलं काय मिळतं? व्होल्टेज मिळतं. पोरं म्हणतील की मग सर आम्ही जर KVL लावला तर पहिलं काय मिळतं? माझं आन्सर काय? करंट आहे. मग तुमच्या डोक्यात एक प्रश्न पडला असेल की गुट्टे सर तुम्ही म्हणताय की KCL लावल्यास व्होल्टेज मिळेल, KVL लावल्यास करंट मिळेल. असं नाही आहे. जर ऐकून घ्या, हे तुमच्यासाठी सांगतो. KCL लावल्यास व्होल्टेजच मिळतो असं नाही, करंट मिळतो, पण तो नंतर मिळतो. KVL लावल्यास करंटच मिळतो असं नाही, व्होल्टेज नंतर मिळतो. तात्पर्य काय? जर मला व्होल्टेज डिटरमाइन करायचं आहे, मी डोळे बंद करून काय अप्लाय करेल? KCL. आणि करंट डिटरमाइन करायचं मी डोळे बंद करून काय अप्लाय करेल? KVL. लक्ष देऊ नका. KCL जो असतो ना, तो कुठे अप्लाय केला जातो? KCL अप्लाय केला जातो नोडवर. कुठे? नोडवर. इंटरेस्टिंग आहे, लिसन. आता नोड काय असतो परत एकदा सांगावं लागेल. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ब्रँचेस एकत्र जुळतात त्याला काय म्हणतात? नोड. बाळांनो, KCL हा नोडवर अप्लाय केला जातो, म्हणून याला आपल्या ब्रांचमध्ये नोडल ॲनालिसिस म्हणतात. काय म्हणतात? जर एखादा न्यूमरिकलची सुरुवात अशी आहे, पोरं कन्फ्यूज होता बरं, 4 मार्क हातातून घालता. कधी कधी एक्झाममध्ये मेन्शन असते की बाबांनो याचं व्होल्टेज फाइंड आउट करा क्रिचॉफ्स लॉचा वापर करून. मग तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात. मग तुम्ही त्या न्यूमरिकल एक तर KCLने सॉल्व करा किंवा KVLने. कारण त्यांनी फक्त उल्लेख कशाचा केला आहे? मग तुमच्यावर डिपेंड. त्यांनी उल्लेख केला की क्रिचॉफ्स करंट लॉचा यूज करून सॉल्व करा, तुम्ही कराल. पण न्यूमरिकल असा नाही. न्यूमरिकल असा येतो, फॉर अ गिवन सर्किट डायग्राम डिटरमाइन द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द 6 ओम रेजिस्टर बाय युझिंग नोडल ॲनालिसिस. सो तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की त्यांनी न्यूमरिकल नोडल ॲनालिसिसनं सॉल्व करायला सांगितलेलं आहे. दॅट मीन्स तुम्हाला काय लावायचं आहे? सो नाव मेन्शन नसतं, समटाईम त्याचे प्रोसेस मेन्शन असते. तसंच बाळांनो, हा जो KVL असतो, कोणी विचारलं कुठे अप्लाय केला जातो, तर हा लूपवर अप्लाय करता. कुठे? काही गरज नाही. याला तुम्ही मेशला पण अप्लाय करू शकता. म्हणून याला आपल्या ब्रांचमध्ये कोणतं ॲनालिसिस म्हणतं? बोलायचंय, लूप ॲनालिसिस ऑर मेश ॲनालिसिस. डोक्यात चाललंय का? जर न्यूमरिकलमध्ये मेश ॲनालिसिस नावाचा वर्ड दिसला, गो फॉर KVL. लूप ॲनालिसिस नावाचा वर्ड दिसला, गो फॉर KVL. पण जर नोडल ॲनालिसिस नावाचा वर्ड दिसला, गो फॉर
KCL. ही आहे थोडी KCL आणि KVLची हिस्ट्री. अजून मी याच्या स्टेटमेंटमध्ये उडी मारलेली नाही. सो मला फटाफट उत्तर द्या बरं सर्वांनी. किर्चॉफ्स लॉचा आपल्या आयुष्यात रोल काय कोण सांगेल? मराठीत सांगितलं तरी चालेल की सर कुठलं पण एखादी नेटवर्क असेल पण ते नेटवर्क कसं पाहिजे, ओपन की क्लोज? क्लोज. आता सांगतो किर्चॉफचा प्रत्येक लॉ तिथेच यूज होतो ज्याच्यातून काय पास होतो, इलेक्ट्रिक. तुम्ही म्हणाला तुम्ही म्हणताय करंटच नाही, किर्चॉफ्स काय तिथं काहीच लावता येत नाही. सो एखादी क्लोज नेटवर्क असेल त्याच्यात किती ॲक्टिव्ह एलिमेंट आहेत किती पॅसिव्ह आहे मला माहीत नाही, पण जर ओहम्स लॉ लागत नसेल किंवा मला जर न्यूमरिकल सॉल्व्ह करायला त्रास होत असेल तर मी मदत मागेल कोणाला? किर्चॉफ्सला. त्याच्यात बी त्याचे दोन लॉ आहेत, कारण एक लॉ हा करंट डिटर्मिनेशनसाठी वापरला जातो, तो दुसरा व्होल्टेज. सो नेम्ड ॲज KCL अँड KVL. द नेम ऑफ KCL इज कॉल्ड ॲज नोडल ॲनालिसिस, वेअर ॲज द नेम ऑफ KVL कॉल्ड ॲज लूप ऑर मेश ॲनालिसिस. मग हे KCL काय असतो, KVL काय असतो ते आपण थोड्या वेळाने बघू. चालेल ना? कॉपी. तुम्ही काय लिहिलं मला सांगा?